पाहिलं तर राहुल डुबे यांनी सांगितलं, ज्यावेळेला टॉस झाला त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला प्रथम फलंदाजीच करायची. आता मात्र विकेट आली आहे. फलंदाज मयांक खांदारे माघारी परतलाय. हो यावेळेला काय घडतंय? दांडी गुल झाली आहे. गोलंदाजाला देखील ठाऊक नव्हतं, यष्टीरक्षकाला देखील ठाऊक नव्हतं आणि आता मात्र विकेट आली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो प्रो लीग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आमचे कॅमेरामॅन त्याचं दृश्य दाखवतायत. ऍक्शन रिप्ले अगदी स्पर्श करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये तो चेंडू गेला आणि बेल्स पडली. ही सर्व क्षणचित्र टिपली जातात प्रो लीग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. थँक्यू. आणि नवीन फलंदाज यावेळेला हॅट्रिक पूर्ण केली आहे. या संपूर्ण स्पर्धेतील पहिली वहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू ठरलाय वेदांत. आणि अनिकेत सिंग यांच्याकडून 100 रुपये रोख रकमेचं पारितोषिक गोलंदाजाला दिलं जाईल. काय गोलंदाजी केली आहे पहा. 3 लगातारच्या विकेट्स ही देखील क्षणचित्र टिपली गेली आहेत प्रो लीग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. हा विकेट्स ज्याप्रमाणे या आधीचा विकेट्स गेला होता त्याचप्रमाणे हा देखील बॉल अगदी बेल्सला स्पर्श करून गेला आणि विकेट आली आहे. फलंदाज मधू देखील माघारी परतलेत. वेदांतने हॅट्रिक पटकावली आहे. संपूर्ण स्पर्धेतील पहिली वहिली ज्या खेळाडूने 3 विकेट्स पटकावल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची. यावेळेला देखील पंचांकडे लाऊड अपील. यस, पंचांचा निर्णय येण्याआधीच पप्पूने मैदान सोडलंय. खेळाडू वृत्ती दाखवली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे पप्पूसाठी, कारण निर्णय येण्याआधीच पप्पूने मैदान सोडलं. त्याला ठाऊक होतं की बॅटला स्पर्श करून बॉल आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि म्हणूनच की काय माझी विकेट आहे आणि म्हणूनच की मला मैदान सोडावं लागेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपशाखा प्रमुख आमचे मार्गदर्शक माननीय श्री धीरजी भोसले यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती. यावेळेला मोठा फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय आणि झेल पकडला आणि विकेट देखील आली. फलंदाज मात. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सरचिटणीस माननीय श्री मिलिंदजी सुर्वे साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये. विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हा. धन्यवाद. आणि आणखीन एक विकेट आली, अनिकेतची विकेट. अक्षय मात्र जो सलामीवीर फलंदाज त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येते या स्पर्धेच्या वतीने. कलसवासी नितीन प्रीतम राणे आणि तो मॅचच्या दिशेने. यावेळेला केदार परबने उडवलेला बॉल उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय बॉलला. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. अगदी सोपा झेल पकडलाय. विकेट आली आहे. केदार परब बाद आणि ही महत्वपूर्ण विकेट पटकवली गोलंदाज वेदांतने. याच गोलंदाजाने हॅट्रिक देखील पूर्ण केली होती कालच्या रात्रीमध्ये, कालच्या रजनीमध्ये. पहिलीच रजनी आणि पहिली वहिली हॅट्रिक करणारा खेळाडू ठरला होता तो म्हणजे वेदांत आणि त्यानेच आता मात्र विकेट पटकवले. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 42. षटक क्रमांक 3चा खेळ देखील 13 धावा खर्च केले होत्या गोलंदाजाने. यावेळेला चांगला बॉल पिचिंग झाला. थोडीशी उसळी घेतली. कुटप्प्याचा बॉल. यावेळेला बॅकची कडा. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू. विकेट.